नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा सर्व विषयांचा म्हणजेच मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, जनरल सायन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मॅथमॅटिक्स, त्यानंतर इतिहास, भूगोल, सेमी नॉन सेमी इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी या सगळ्यांसाठी आजचं हे आपलं लेक्चर उपयोगी ठरणार आहे. आजच्या या तासाला आपण इयत्ता 9वीची द्वितीय घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासहित सोडवायच्या आहेत. ह्या प्रश्नपत्रिका 20-20 गुणांच्या आहेत आणि ह्या आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणाऱ्या आहेत. त्यासाठी विचारलेला पहिला विषय बघा, मराठी. पहिला प्रश्न, कृती करा. मुळगावकर यांचा आदर्शवाद. 2. मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी. 3. मुळगावकर यांचे गुणविशेष. 4. टेल्कोच्या माल मोटारीच्या ड्रायव्हरीशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत असे तुम्हाला वाटते? प्रश्न दुसरा, खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. पांघरू आभाळ, आभार पेळीत. आभाळ पेलीत, त्याचा अर्थ वनवासी कवितेत आलेले 4 प्राणी. त्यानंतर क मध्ये आदिवासी समाज व जंगल यांचे अतूट नाते आहे, याविषयी तुमचे विचार. त्यानंतर पुढचा विषय, केनयातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका स्पष्ट करा. 2. पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग लिहा. व्याकरण, खालील वृत्ताचे लक्षण सांगून उदाहरण लिहा. आर्यावृत्त. वाक्याचा अर्थ सांगा. आण घेणे, मानवंदना देणे. अलंकार ओळखा. योग्य विरामचिन्हांचा वापर करा. पारिभाषिक शब्द लिहा. संयुक्त वाक्य करा. त्यानंतर इयत्ता 9वी द्वितीय घटक चाचणी विषय हिंदी, गुण 20. 1. निम्नलिखित परिच्छेद पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. सयानों के काम. पुढचे उत्तर लिखिए. अपना शीश इनके लिए आगे करना चाहिए तो इसकी प्राप्ति होगी. 2. बड़ों के द्वारा दी गई सीख. 3. हाथ शब्द पर कोई एक मुहावरा लिखकर उसका वाक्य में प्रयोग कीजिए. त्यानंतर प्रश्न दूसरा, निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. आकृति पूर्ण कीजिए. किसने किससे कहा, ए सोनू को क्या हो गया? सोनू को दुख होगा. निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखिए. निचेष्ट आणि स्तब्धता. त्यानंतर प्रश्न तीसरा, निम्नलिखित वाक्यों में प्रयुक्त अवयव ढूंढकर उसका भेद लिखिए. हेमंत ने लड़की की ओर इशारा कर कहा, आज जनता और शासक को एक साथ कार्य करने की आवश्यकता है. ब. अर्थ के आधार पर वाक्यों का ना लिखिए. नीचे दिए गए मुहावरे के अर्थ लिखिए. जली कटी सुनना, अब शायद सिरचन ना आए. मिश्री घोलकर बोलना. कोष्टक में दी गई सूचनाओं के आधार पर काल बदल कर लिखिए. दिनेश चीक बनाने आता है, पूर्ण भूतकाल, और सामने से एक कार आई, अपूर्ण भूतकाल. ही झाली हिंदीची प्रश्नपत्रिका. त्यानंतर पुढचा विषय आहे इंग्लिश. सेकंड युनिट टेस्ट, स्टँडर्ड 9th इंग्लिश. क्वेश्चन 1. 10 मार्कासाठी आपल्याला पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित काही कृती आपल्याला या ठिकाणी सोडवायच्या आहेत. पहिली कृती, चुकीबरोबर ओळखा. 4 विधानं दिलेली आहेत. हा पॅसेज
त्यानंतर पुढची कृती. पुढचा प्रश्न. पुढची पोएम वाचायची आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत 5 गुणांसाठी. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग. क्वेश्चन 3 या पद्धतीने कंप्लीट करायचं आहे 5 गुणांसाठी. पुढचा विषय आहे मॅथ फर्स्ट, स्टँडर्ड 9th, इयत्ता 9वी, गणित, द्वितीय घटक चाचणी, 20 गुणांची. प्रश्न पहिला. रिकाम्या जागा भरा. अचूक पर्याय निवडायचा आहे आपल्याला. बघा प्रत्येकाचे पर्याय दिलेले आहेत निवडून. ब भागामध्ये जोड्या जुळवायच्या आहेत 5 गुणांसाठी. त्यानंतर कृती पूर्ण करा. उदाहरणं दिलेली आहेत 2 4 गुणांसाठी, ते या पद्धतीने पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा. खालील उपप्रश्न सोडवा, फक्त 2. पुढील उदाहरणं सोडवायची आहेत. ही झाली गणिताची प्रश्नपत्रिका. आता पुढचा विषय आहे सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी स्टँडर्ड 9 सेकंड युनिट टेस्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1. क्वेश्चन 1. चूज द करेक्ट ऑप्शन, 5 गुणांसाठी. त्यानंतर बी भाग मॅच द पेअर, जोड्या लावायच्या आहेत 5 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 2 4 मार्क्स, उदाहरणं सोडवायची. क्वेश्चन नंबर 3 पुढचा विषय आहे गणित भाग 2 इयत्ता 9वी, द्वितीय घटक चाचणी. प्रश्न पहिला. रिकाम्या जागा 5 गुणांसाठी. अचूक पर्याय निवडायचा आहे आणि चौकटीत लिहायचा आहे. ब भागामध्ये जोड्या जुळवा. क्वेश्चन नंबर 2 कृती पूर्ण करा. क्वेश्चन नंबर 3 कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 6 गुणांसाठी.
त्यानंतर प्रश्न 9 सेकंड युनिट टेस्ट मॅथ सेकंड. क्वेश्चन 1A चूज द करेक्ट आन्सर 5 मार्कांसाठी. सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी हा पेपर आहे. बी भागामध्ये मॅच द पेअर 5 मार्क्स. क्वेश्चन 2 4 मार्कांसाठी. दिलेली उदाहरणं पूर्ण करायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 उदाहरण सोडवा 6 मार्कांना. पुढचं उदाहरण त्यानंतर पुढचा विषय आहे विज्ञान व तंत्रज्ञान. द्वितीय घटक चाचणी. प्रश्न पहिला योग्य पर्याय पूर्ण करा 3 गुणांसाठी. ब भागामध्ये खालील उपप्रश्न सोडवायचे. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहायची. व्याख्या लिहा. जोड्या जुळवा. प्रश्न दुसऱ्यामध्ये शास्त्रीय कारणे लिहा. टिपा लिहा. ब भागात सोनार तंत्रज्ञान. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. त्यानंतर सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपर. क्वेश्चन 1 चूज द करेक्ट आन्सर 3 मार्क्स. त्यानंतर कृती सोडवा 4 गुणांसाठी. सी मध्ये मॅच द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 2 सायंटिफिक रिझन 4 गुणांसाठी. शॉर्ट नोट. क्वेश्चन नंबर 3 ए भाग आन्सर द फॉलोइंग. त्यानंतर इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 द्वितीय घटक चाचणी. योग्य पर्याय निवडा. खालील उपप्रश्न सोडवा ब भागामध्ये 4 गुणांसाठी. सी मध्ये जोड्या लावा. प्रश्न दुसरा हा शास्त्रीय कारणासाठी 4 गुणांसाठी. ब भाग डाऊन सिंड्रोम टीप लिहा. प्रश्न तिसरा खालील प्रश्न सोडवायचे 4 गुणांसाठी. त्यानंतर सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा पेपर सेकंड युनिट टेस्टचा. चूज द करेक्ट आन्सर
मॅच द पेअर, त्यानंतर सायंटिफिक रिझन 4 मार्क्ससाठी, राईट शॉर्ट नोट्स, क्वेश्चन नंबर 3A, थोडक्यात उत्तरे 4 गुणांसाठी, त्यानंतर शेवटचा विषय इतिहास भूगोल इयत्ता 9वी द्वितीय घटक चाचणी. प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडा 4 गुणांसाठी. ब भागामध्ये सहकारण स्पष्ट करा, कोणतेही 2. त्यानंतर संकल्पना स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. भूगोल विषयावर आधारित टिपा लिहा. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 9वीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.